राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी कारणीभूत ठरलेले आहे. कोण सांगणार? 1857च्या उठावाचा परिणाम कारणीभूत ठरला का? दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती, भारतीय वृत्तपत्रांचे कार्य की आंतरराष्ट्रीय समुदायांचा दबाव? इथे आन्सर काय राहत आहे आपलं? डेफिनेटली राष्ट्रीयत्वाची भावना किंवा आपण सर्व एक आहो ही भावना किंवा राष्ट्रवादाची भावना ही निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते 1857च्या उठावामध्ये झालेलं आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्या उठावाबद्दलची. उठाव कितपत यशस्वी झाला, कितपत अयशस्वी झाला याचं मूल्यमापन न करता हा उठाव सगळ्यात पहिलं कारणीभूत ठरलेला आहे आपल्यामध्ये. आपण एक आहोत किंवा भारत हा देश आहे ही भावना सांगण्यासाठी किंवा आपल्यामधला राष्ट्रवाद जागवण्यासाठी. आणि त्यामुळं डेफिनेटली 1857चा उठावाचा परिणाम राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस कारणीभूत. आता अजून पण गोष्टी आहे त्यावर पण आपण बोलूया. त्यानंतर दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती, डेफिनेटली तर यामध्ये काय झालं होतं तर विविध ठिकाणचे लोक एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहे, संपर्कात आलेले आहे, विचारांची देवाणघेवाण झालेली आहे. शैक्षणिकरित्या देखील आपण काय त्या ठिकाणी स्ट्रॉंग होतो आहे, शिक्षण देखील आपण घेतो आहे. मग बाहेरचे जे विचार करते आहेत त्यांची माहिती आपल्याला मिळते आहे की नेमकं अमेरिकेमध्ये क्रांती कशी झालेली होती, ओके, किंवा आयर्लंड मध्ये क्रांती कशा पद्धतीने झाली ही नंतरच्या काळामध्ये आहे. पण सांगते आहे की बॅकग्राऊंड जे आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय गोष्टीचा आपल्यावरती प्रभाव आहे, आंतरराष्ट्रीय लोकांचा आपल्यावरती प्रभाव आहे, दबाव नाहीये. हे जे होतं ना आंतरराष्ट्रीय समुदायांचा दबाव गोष्ट नाहीये. भारतीय वृत्तपत्रांचे कार्य, भारतीय वृत्तपत्रांनी काय केलेलं आहे तर ज्या ब्रिटिश विरोधी भावना होत्या किंवा ज्या राष्ट्रवादासाठी आवश्यक असलेल्या भावना होत्या त्या निर्माण करण्यासाठी किंवा त्यांना उत्तेजित करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केलेले आहे. आणि त्यामुळे इथे आपला आन्सर अ ब क हे होत आहे. तर कुठे मिळते आपल्याला? 4 नंबरला मिळत आहे अ ब क. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस कारणीभूत ठरलं असं आपण म्हटलेलं आहे. ही जी राष्ट्रीय सभा आहे ही स्थापन होते आहे 28 डिसेंबर 1885 रोजी. ओके, मुंबई या ठिकाणी गोकुलदास तेजपाल सांस्कृतिक सभागृहामध्ये त्याची सभा भरवली जाते आहे, पहिली सभा. आणि त्याच्या मागचं कारण काय आहे तर जे आपले ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम होते, तर ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम हे सिव्हिल सर्वंट होते आणि त्यांच्या डोक्यात कुठेतरी एक गोष्ट आलेली आहे. इवन लॉर्ड डफरिनचा देखील त्यांना यासाठी पाठिंबा होता की आपण काय करूया, भारतीय लोक ज्या ठिकाणी एकत्रित येऊ शकतील अशी एक संघटना तयार करूया जेणेकरून भारतीय लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला कळत जातील. आणि त्यासाठी म्हणजे सांगताना आपल्याला असं सांगितलेलं आहे. पण मुळात सेफ्टी वॉल म्हणून ह्या राष्ट्रीय काँग्रेसने कार्य केलेलं आहे. आता याच्याही मध्ये ना 2 मते येतात आहे, पण मी ज्या वेळेला तुम्हाला मेन्स शिकवेल ना त्यावेळेला ही सेफ्टी वॉल म्हणून कशी काम करत होती की ती सेफ्टी वॉल नाही आहे, ही सेफ्टी वॉल फक्त एक भ्रामक कल्पना आहे की काय यावरती नक्कीच डिस्कस करेल पण नेक्स्ट वेळेला. आता मी तुम्हाला फक्त सेफ्टी वॉल कशी ना याबद्दल सांगते आहे कारण ही क्वेश्चन्स आपल्या वेगळ्या फॉर्मॅटचे आहे. ओके, तर जसं आपला प्रेशर कुकर असतो की नाही आणि प्रेशर कुकर काय करतो आहे तर त्याची शिट्टी असते. तर ही प्रेशर कुकरची शिट्टी ज्या वेळेला वाजते, प्रेशर आतमधलं जास्त झालं तर शिट्टीवर येते आहे आणि ती शिटीवरती आली, शिटी नाही शिटी. ओके, तर ते आतलं प्रेशर जास्त झालं की शिटीवर येते आणि त्यातून काय होते तर वाफ बाहेर पडते, ती सेफ्टी वॉल म्हणून कार्य करते. तर अशाच प्रकारचे ही राष्ट्रीय सभा देखील सेफ्टी वॉल म्हणून कशी कार्य करत होती तर ब्रिटिशांच्या जे काही वागणं होतं, ब्रिटिशांची भारतीयांच्या प्रती जी काही वर्तणूक होती त्यामुळे काय झालं होतं तर भारतीय जनतेमध्ये कुठं ना कुठं असंतोष खदखदत होता. 1857च्या स्वरूपामध्ये तो बाहेर पडलेलाच आहे. त्याचसोबत जसं वासुदेव बळवंत फडके यांनी 1875 मध्ये पुन्हा अशा प्रकारचा उठाव केला. म्हणजे अशा पद्धतीचे जे उठाव आहे ते इंटरनली होतच जातात आहे. म्हणजे या भारतीयांच्या असंतोषाला वाट देण्यासाठी किंवा भारतीयांचे जे काही प्रश्न आहे ते एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी किंवा ब्रिटिशांना ती गोष्ट कळण्यासाठी ही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजेच कुठंतरी रक्तरंजित क्रांती होणार नाही याची खबरदारी ब्रिटिशांनी बाळगलेली आहे. ओके, म्हणजे नेमकं याचं पुढं काय
हे नंतरचा प्रश्न आहे. ओके, पण ज्या पद्धतीने 1857चा उठाव झालेला होता किंवा ज्या पद्धतीचे छोटे मोठे उठाव चालू होते तर हे हिंसक स्वरूपाचे उठाव होते आणि त्यामुळं अशा पद्धतीचे हिंसक उठाव होऊ नये किंवा रक्तरंजित उठाव होऊ नये यासाठी ही सेफ्टी वॉल तयार करण्यात आली होती असं आता म्हणायला हरकत नाहीये. आणि पुन्हा ज्या वेळेला मी वेगळे लेक्चर्स घेणार, तुम्हाला मेन्स मी ज्या वेळेला घेणार तेव्हा ती सेफ्टी वॉल नव्हती का याबद्दलही आपण बोलूया, कारण की असे 2 मतमतांतरे नक्कीच आहेत. ओके, चला तर सध्या पुढच्या क्वेश्चनकडे